येस. 300 वर्ष महाराष्ट्र पारतंत्र्याच्या अंधकारात चाच पडत होता. वर्षाच्या 12 अमावस्यांनी चढू करायला घातला होता. महाराष्ट्रातील रयत परकीय आक्रमणाने त्राईमाम झाली होती. त्याला माझी कुणीच सोडला नव्हता. फार होतं होतं आदिशक्ती तुळजा भवानीचा आणि साऱ्या महाराष्ट्रात रयतेने आदिशक्ती तुळजा भवानीच्या चरणी गोंधळ मारला. जगदंबे गोंधळाले, चंडिके गोंधळाले, चंडमुंड राज्याला तूच वाटल्याच अनेक दुष्टांचा संहार तूच केलाच. माताची डोक्या बसली. द्वार उघड बये, द्वार उघड. हे आदिशक्ती तुळजा भवानी, हे महाराष्ट्र धर्मरक्षके, चंडिके गोंधळाले, जगदंबे गोंधळाले आणि आदिशक्ती भवानी महाराष्ट्राच्या रयतेच्या हाकेला धावून आली आणि भीमाशंकराच्या जटात आणि नाना घाटाच्या ओटात लपलेल्या शिवनेरीवर उषटकाल झाला. पुत्र दिवाळीचा झाला, पुत्र सह्याद्रीला झाला, पुत्र महाराष्ट्राला झाला. साक्षात शिवशंकर शिवरायांच्या रूपाने महाराष्ट्रात अवतरला आणि अहोरात्र लाता भुक्यांचे प्रहार सहन करीत असणारा हा सह्याद्रीचा स्तंभ कडकडला. द्वारी दिशात फडकल्या, काळ पुढच्या काही काठ्या बसल्या आणि जनशक्तीचा शिवशक्तीचा नृत्य संभार प्रगटला. अगणित हातांचे आणि तीक्ष्ण नखाग्रांचे नृत्य होते. शिवछत्रपती शिवराय, शिवछत्रपती शिवराय. शिवाजी हे फक्त नाव नाहीये, ते एक मंत्र आहे. इथल्या प्रत्येक मराठी माणसामध्ये स्वाभिमान जागृत करणारा मंत्र शिवाजी. दहशतवाद जर मिटवायचा असेल तर प्रखर आत्मविश्वासाचा झंझावात निर्माण करणारा मंत्र शिवाजी. शत्रू किती बलाढ्य असला तरी लढण्याची उमेद देणारा मंत्र शिवाजी. आणि हा मंत्र गेली 350 वर्ष प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयामध्ये वास्तव्य करतोय. कारण हा मंत्र म्हणजेच महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राचा वैभव, महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवराय. अजून पोटात नाही झाली फार शिवबाच्या तलवारीची, कुणाची हिंमत नाही महाराष्ट्राला संपवण्याची. भासल्याशिवाय फार निघत नाही तलवारीच्या पातीला आणि छत्रपती शिवरायांशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला, या महाराष्ट्राच्या मातीला, या महाराष्ट्राच्या मातीला.